भगवान म्हणले तू माझ्या रूपाची चाहती आहेस. बेंदडे गोंदडे कोणाच्या रूपाची चाहती? सकाळी पाणी नेईन ते सुद्धा रूपाच्यासाठी वर्णन करेल तारड्याची. काय रूपाची ताकद! अरे तू राक्षसाच्या कुळात आहेस, राजा बळीची कन्या. तू निशाचराच्या कुळात आहेस, पण माझ्या रूपाची महत्त्व तुझ्या अंतःकरणात उतरते. मी तुझा मुलगा व्हावा एवढं जरी तुझ्याकडे पुण्य नसेल, पण एक ना एक दिवस तुझं स्तनपान करीन. पण ही नालायकीनं शहाणपणा केला बघा. शेवटी सगळा स्वयंपाक केला, राखेलचा थेंब झटके चट वास लागला स्वयंपाकाला. रत्नमाला देवानं सांगितलं काय हरकत नाही तुझं स्तनपान करीन, पण थोड्या वेळानं तिच्या बापाला पातळात घातलं. तुका म्हणी बळे आणि जीव दिला पातळी. जगाच्या मालकानं सांगितलं रूपाचं वर्णन केलंस ना, मी तुझं स्तनपान करीन, पण ती म्हणली मी तुला विष पाजून मारीन. भगवान म्हणले विष जरी मला पाजलंस तरी तुला मोक्षच देईल, कारण माझं रूप निहाळलं असता. कल्पना करा, राक्षसाच्या कुळात जन्माला आलेली कन्या प्रसन्न अंतःकरणाने बघितलं, पण पुन्हा तिच्या मनात पाप आलं. देव म्हणला येऊ दे, पापात का होत नाही, पण माझं रूप निहाळलंस, तुला सायुज्य सदनाला पाठवीन. जगाच्या मालकानं तिला